प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करत असतो. पण यंदा 5 मे 2026 वार मंगळवार ह्या दिवशी अंगारकी चतुर्थी आलेली आहे. जेव्हा संकष्टी चतुर्थीला अंगारक योग येतो तेव्हा त्याला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. अतिशय महत्वाचा दिवस गणपती बाप्पांची सेवा करण्याची. आणि आता ही अंगारकी संकष्टी चतुर्थी कशी साजरी करावी त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी दर महिन्यातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी करत असतो, पण अंगारकी योग जेव्हा येतो तेव्हापासून बरेच गणपती बाप्पा दर महिन्याला आपण चतुर्थी धरत असतो. पण कधीतरी काही ना काही कारणांनी आपल्या चतुर्थी आपल्याकडनं होत नाही किंवा आज चतुर्थी आहे ते समजतच नाही आणि आपल्याकडनं उपवास मोडतो. जर तुमच्या बाबतीत असं झालं असेल तर तुम्हाला आता काय करायचं आहे, नव्याने तुम्हाला चतुर्थी धरायची असेल किंवा तुम्हाला नव्याने करायची आहे किंवा मागे एकदा तुमच्याकडनं चतुर्थी सुटली आहे म्हणजे चुकून मागून तुम्ही खाल्लं आहे, तर तुम्ही या अंगारकी चतुर्थीपासून नव्याने चतुर्थी व्रत करू शकता. असं म्हणता की अंगारकी चतुर्थीचा उपवास जरी केला तरी संपूर्ण चतुर्थी केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. दर महिन्याला आपण संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असतो, गणपती बाप्पांची पूजा करत असतो, सेवा करत असतो. आता आपल्याला अंगारकी चतुर्थीपासूनच मिठाचे म्हणजे मिठाची संकष्टी चतुर्थी किंवा मिठाची चतुर्थी ज्याला आपण म्हणतो ते आपण करू शकतो. आता मिठाची चतुर्थी बऱ्याच वेळेस आपल्या गावाकडे आपली आई वगैरे ही चतुर्थी धरत असायची की मिठाची चतुर्थी म्हणजे त्या दिवशी मोदक करायचे असतात, 21 मोदक करायचे असतात आणि त्या 21 मोदकमध्ये एका मोदकामध्ये तुम्हाला खिरापत बरोबर थोडंसं मीठ टाकायचं असतं. मग जेव्हा हे सगळे मोदक तुम्ही एकत्र खाता, मग कधी कधी तो पहिला मोदक लागतो, कधी कधी शेवटचा मोदक लागतो. तर ते कसं करायचं ते पण आपण बघूया, कारण लहानपणी आई हे संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असताना जे काही मिठाचे चतुर्थी आहे तर ते आपण कसं करायचं ते आपण बघूया. सगळ्यात आधी साधी चतुर्थी ज्यांना धरायची आहे त्यांच्याबद्दल सांगते. आता साधी चतुर्थी धरायची म्हणजेच काय, तर आता घरात गणपती बाप्पाची पूजा आपल्याला करायची आहे. ज्यांना चतुर्थीचे व्रत नव्याने करायचे असेल ते करू शकता, कारण काही कारणांमुळे मेडिसिन्स आहे किंवा काही आम्ही उपवास नाही करू शकत, सेवा करू शकतो का, चालतंय, काहीच प्रॉब्लेम नाही. घरात गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते. तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो. तुम्ही आधी तुम्ही पाण्याने करा, नंतर दुधाने करा, परत पाण्याने करा. गणपती अथर्व शीर्षक म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो. एकदा तरी म्हणण्याचा प्रयत्न करा. ज्यांना गणपती अथर्व शीर्षक म्हणणं शक्य होत नाही त्यांनी काय करायचं, तर ज्यांना गणपती अथर्व शीर्षक पठण करणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं, तर त्यांनी 108 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्र जप करावा आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. लवकर उठून सकाळी स्नान करून स्वतःचं आवरून आधी गणपती बाप्पाची पूजा करावी. मूर्ती तामणातून काढून घेतल्यावर त्याचे काही तीर्थ आहे ना ते अमृता समान असतं. प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी ते तीर्थ द्यावं. थोडंसं घरातही तुम्ही शिंपडू शकता. मूर्ती तामणातून काढल्यावर ती जागेवर ठेवावी. त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करावे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. लाल फूल, जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे. जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा लाल असलं जास्वंदाचं तरी हरकत नाही. दुर्वा अर्पण करायला विसरू नका. हे दुर्वा कसं अर्पण करायचं, तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि अगदी कितीही अडलेली कामे आहेत ती मार्ग मिळावा, याच्यातून आपल्याला मार्ग मिळावा म्हणून एक सेवा सांगते तुम्हाला. आपण 21 दुर्वांची जोडी घेतो, तर ती दुर्वांची जोडी आपल्या हातात घ्यायची. समोर काय करायचं, समोर म्हणजे दुर्वांचा जो वरचा भाग आहे, देठाचा नाही बरं का, वरचा भाग, त्याला थोडीशी हळद लावायची. आपल्या हातात घ्यावं. गणपती अथर्व शीर्षम खरं तर 11 वेळाच पठण करायचं असतं. ही सेवा तुम्ही दिवसभरात कधी पण करू शकता. मासिक धर्म सुद्धा पेटाळा असेल तर तुम्हाला सेवा करता येणार नाही. तर दुर्वा आपल्या हातात घ्यावी आणि समोर त्याला थोडंसं हळद लावायची आणि 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं. ताई आम्हाला नाही येत 11 वेळा, ठीक आहे तुम्ही 1 वेळा करू शकता, पण 11 वेळा गणपती स्तोत्रमचं पठण करावं. नारदवाच प्रणमी शिरसादेवं गौरीपुत्र विनायकम भक्तावासं स्मरणित्यम आयु कामार्थ सिद्धये. हे आहे गणपती स्तोत्र जे तुम्ही 11 वेळा पठण करू शकता. आता विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गती. एवढं हे सुंदर गणपती स्तोत्रम आहे. ते तुम्ही 11 वेळा पठण करा किंवा 11 वेळा
तुम्हाला 11 वेळा श्री गणपती अथर्व शीर्षमचं पठण करा, किंवा 1 वेळा तुम्ही गणपती स्तोत्रमचं पठण करा, किंवा 1 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करा आणि 11 वेळा गणपती स्तोत्रमचं पठण करा. असं तुम्ही सेवा करू शकता. ती दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करताना जो काही मागचा भाग आहे, जो काही शेंड्याचा भाग आहे, तो गणपती बाप्पाकडे असावा. म्हणजेच आपण जो हळद लावली आहे ती हळद आपल्या बाजूला जेव्हा जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण कराल आणि जेव्हा तुम्ही सेवा करणार तेव्हा हळद गणपती बाप्पाकडे असावी या पद्धतीने. म्हणजे हळदीचा जो भाग आहे तो गणपती बाप्पांकडे असावा या पद्धतीने. ही सेवा करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी ते काही दुर्वा आहे ते तुम्ही निर्माल्यात अर्पण करू शकता. ठीक आहे. दिवसभरात काय करावं, तर ओम गण गणपती नमः या मंत्राचा मंत्रजप करावा. संध्याकाळी आवर्जून 11 किंवा 21 मोदक करावे, जे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे. गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायला विसरू नका. ह्या दिवशी गणपती बाप्पांची सुंदर स्वच्छ अशी छान पूजा करायची आहे. आणि त्याच्याच बरोबर एक सुंदर प्रभावी सेवा ज्यांना कधीच करणं शक्य होत नाही, 120 दिवसाची सेवा असते. नेहमी जीव तोडून सांगत असते, कारण या सेवेचे अखंड अनुभव आलेले आहे. खूप सुंदर सेवा आहे. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते, मंगलमूर्ती नाही. काय करायचं आहे, रोज 121 वेळा ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा. अशी तुम्हाला 120 दिवस सेवा करायची आहे. ताई माहेरी सेवा करू का? तुम्ही माहेरी गेल्यावर सेवा करू शकता, हरकत नाही. पण जर सुतक आलं, विटाळ आलं तर ते 10-12 दिवस स्किप होतं. मग नव्याने सुरुवात करायची असते. मग कुठल्याही चतुर्थीला तुम्ही ही सेवा करू शकता. पण खूप सुंदर सेवा आहे. तुम्ही माहेरी जाऊन ही सेवा करत असताना काय करायचं, तर मांसाहार वर्ज करायचं, बाकी कुठलेच नियम पाळायची गरज नाही. संतान प्राप्ती आहे, अडकलेली पैसे आहे, एखादी मनोकामना पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर ही सेवा करू शकता. काय करायचं, पहिल्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला एक डाळिंब, दुर्वा, लाल फूल, तुम्हाला विड्याची पानं, सुपारी, लाल फूल, डाळिंब आणि एक नारळ घेऊन जायचा आहे, दुर्वा घेऊन जायचा आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरात ते अर्पण करायचं आहे. आणि पहिल्याच दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन ती सेवा करायची असते. सेवा काय आहे, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र तुम्हाला रोज 121 वेळा पठण करायचा आहे. अशी सेवा तुम्हाला टोटल 120 दिवस करायची आहे. समजलं असेल. आणि शेवटच्या दिवशी काही उद्यापन वगैरे काही नाही. मनातल्या इच्छा पूर्ण होतातच. खूप महिलांना याचा अनुभव आलेला आहे. प्रामाणिकपणे जो सेवा करत असतो, जो अनन्य भावे शरण जात असतो, त्याची इच्छा परमेश्वर पूर्ण करतच असतो. आता ताई आम्हाला 120 दिवस नाही करायची सेवा, नक्कीच तुम्ही उद्याच्या दिवशी एक माळ तरी मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करा. खूप सुंदर सेवा आहे. याचे प्रचंड छान असे अनुभव आलेले आहे. ज्यांना कुठलीच चतुर्थी धरणं शक्य होत नाही त्यांनी ही चतुर्थी धरावी. आता मिठाची चतुर्थी लहानपणी ऐकले आहे की 21 चतुर्थी आपल्या आई, आजी, मावशी, काकू कोणीतरी करत असेल. काय करायचं असतं, खरं तर 21 मिठाची म्हणजे मिठा आपल्याला 21 चतुर्थी धरायची असते. 21 चतुर्थी म्हणजे हे जवळजवळ 2-2.5 वर्ष ही चतुर्थी जाते आपली. तर काय करायचं असतं, आता समजा माझा मिठाचा चतुर्थीचा पहिली चतुर्थी आहे, म्हणजे पहिला उपवास आहे. दिवसभर तुम्ही फलहार घेऊ शकता. बरेच लोक तिखट वगैरे खातात, पण खरा तर हा नियम आहे की जेव्हा हे तुम्ही मिठाचे उपवास धरत असता, मिठाची चतुर्थी धरत असता, आईने जे केलं आहे ते तुम्हाला सांगते. फलहारच घ्यावं फक्त. दूध, ताक, चहा घेऊ शकता. कारण जेव्हा मिठाचा घास येतो तेव्हा उपवास सुटला जातो. आपण एरवी चतुर्थीला खिचडी, वडे वगैरे खात असतो आणि तुम्हाला माहिती आहे की चतुर्थीला भगर वगैरे खात नाही. मग याचं पण असं होतं की फलहार घेऊन ज्यांना करायची इच्छा आहे त्यांचं सांगते. फलहार घ्यावं. दिवसभरात तुम्ही फळ ग्रहण करू शकता. दूध, ताक किंवा दही काय असेल ते तुम्ही ग्रहण करू शकता बिना मिठाचं. हे झालं. संध्याकाळी काय करायचं, 21 मोदक करायचे असतात. 21 मोदक करतात. आता काही ठिकाणी 11 करतात, पण खरं तर 21 मोदक करायचे असतात. त्या 21 मोदकामध्ये सगळे आपण ज्या पद्धतीने सारण भरतो, खोबऱ्याचं आणि साखरेचं, गव्हाच्या पिठाचे मोदक आपण नेहमी करतो ना त्या पद्धतीने करायचे असतात. पण त्या 21 मोदकामध्ये 20 मोदक हे याचेच असतात. सारण म्हणजे खोबऱ्याचं आणि याचं ज्याला आपण खिरापत म्हणतो. खिरापत माहिती हा शब्द? तो खोबरं आणि साखर मिक्सरमध्ये करायची, त्याचं सारण करायचं, ते आपल्या पिठामध्ये टाकायचं. आता पीठ भिजवत असताना काही ठिकाणी म्हणजे माझी आई करायची तर मीठ टाकत नव्हती. त्या पिठात पण मीठ टाकत नव्हती.
कारण तो मिठाचा आला तर तो उपवास सोडला जातो, म्हणजे तो उपवास थांबतो. म्हणजे तुमचा उपवास संपला, आता तुम्हाला धरायची गरज नाही किंवा तुम्हाला काही खायची गरज नाही. मग हे कसं असतं, बिना मिठाची करायची असते. मग कणिक भिजवताना पण मीठ वापरायचं नाही. दिवसभरही मिठाचं काही खायचं नाही. आणि जे काही सारण तुम्ही केलं आहे, जी काही खिरापत तुम्ही बनवली आहे, तर ती प्रत्येक मोदकामध्ये टाकायची. म्हणजेच काय, 20 मोदक तुम्ही याचे बनवायचे आणि जो 21वा मोदक असतो तो खिरापत पण टाकायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं. ठीक आहे. सगळे मोदक एकसारखे तळून घ्यायचे, छानपैकी तळायचे, म्हणजे सगळे एकत्रित होतात. तर आपण जेव्हा तळण करू तेव्हा काही बघत नाही. म्हणजे मनात एक असं काही नाही की आता हा मोदक आहे, मग हा सेपरेट तळायचा आणि वाटेल तेव्हा खायचा, असं नाहीये मैत्रिणींनो. तुमच्या घरात ज्यांना नव्याने करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी सांगते. सगळे मोदक समप्रमाणात छानपैकी तुम्ही तळून घ्या. तळून घेतल्यावर ते देवासमोर ठेवायचे. जेव्हा चंद्रोदय होतो, आता प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ना 1-1, 2-2 मिनिटाच्या अंतरावर हा चंद्रोदय आहे. आता 5 तारखेचा चंद्रोदय आहे ना, तर तो जवळजवळ 10:06 ते 10:09 आहे. म्हणजे काही ठिकाणी समजा आता नाशिकमध्ये 10:05 आहे, तर अहिल्यानगरमध्ये 10:06 1-1, 2-2 मिनिटाचा फरक असतो. तुम्हाला चंद्रोदय झाला तर याच्यात चंद्राची पूजा करायची असते. या संकष्टी अंगारकी चतुर्थीला तुम्ही भले मोदकाची उपवास धरू, तुम्हाला चंद्राची पूजा केल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हणतात. बाकी तुमची इच्छा. पण ज्यांचे मोदकाचे उपवास आहेत, कधी कधी चंद्रोदय 11-11:30 पण होतो आणि ती खरी तर आपली परीक्षा असते. तर चंद्रोदय झाला, चंद्राची पूजा करायची, चंद्राला अर्घ्य द्यावे, म्हणजे चंद्राला थोडंसं दूध आणि पाण्याचं अर्घ्य द्यावे, म्हणजे जल अर्पण करावं, चंद्राची पूजा करावी, आपली प्रार्थना करावी, चंद्राकडे जे मागणं आहे ते मागावं. घरात येऊन गणपती बाप्पाची पूजा करावी, आपल्याला आरती करायची आहे. त्याच्या नंतर ह्या मोदकाचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि नंतर ते मोदक उचलून आपण खायचे असतात. आता मोदक उचलून खाताना पण शांत बसावं, मौन धारण करावं, जी माझी आईने केली, माझ्या घरातल्या सगळ्या आमच्या काकू वगैरे करायच्या. मौन धारण करायचं, कोणाशीही खाताना बोलायचं नाही. गणपती बाप्पांची आराधना करायची, एक मोदक उचलायचा, तो ग्रहण करायचा. जोपर्यंत मिठाचा मोदक लागत नाही तोपर्यंत तो ग्रहण करायचा असतो. लहानपणी आईचं पाहिलं आहे, कधी कधी पहिलाच मिठाचा मोदक लागायचा, मग तो मिठाचा मोदक लागला की बाकीचे मोदक खायचे नाही. असा तो उपवास आहे, जो खूप छान आहे. श्रद्धेने करायचा असतो, मनातल्या इच्छा पूर्ण होतातच आपल्या. आणि मग बाकीचे मोदक काय करायचे, तर बाकीचे मोदक गाईला घालायचे असतात. ते मोदक टाकायचे नाही, ते गाईला तुम्ही खाऊ घालू शकता, असा तो नियम आहे. आता कधी कधी असं व्हायचं की आईचे 18-19 मोदक खाऊन व्हायचे, तरी पण तो मोदक लागत नव्हता, म्हणजे कारण दिवसभर पोटात काही नाही आणि तो 18वा म्हणजे कधी तो शेवटचा मोदक लागायचा, असं पण व्हायचं. ही शेवटी परमेश्वराची आपली श्रद्धा आहे. कधी कधी तो पहिला लागायचा, तो कधी कधी 5वा लागायचा, तर कधी कधी 21वा पण तो मोदक लागायचा. जेव्हा तो मिठाचा मोदक लागेल, आपल्याला कळतं की हा मिठाचा आहे, तो साईडला काढायचा. बाकीचे मोदक जे उरलेले आहेत ते गाईला खाऊ घालायचे. मग तो आणि कधी कधी 21वा लागल्यावर काहीच राहत नाही, मग तो काही गाईला खाऊ घालायचा नाही. अशा पद्धतीचे असतात 21 मोदक असतात, सॉरी 21 चतुर्थी असतात, 21 मोदक तुम्हाला करायचे असतात. कधी कधी मासिक धर्म आला तर ते मोदक आपले, म्हणजे सॉरी, तर कधी कधी मासिक धर्म आला तर ती जी चतुर्थी आहे ती आपली स्किप होऊन जाते, मग नंतर तुम्हाला ते कंटिन्यू करायचे असतात. म्हणून सांगते, हे व्रत 2.5-3 वर्ष आरामशीर चालतात. 2.5 वर्ष हा म्हणजे चालतातच ते 2.5. कधी मासिक धर्म, कधी काय असतं आपल्याला माहिती नाही. हा याच्यात तर आहे ना, तुम्हाला सांगते, जर सुतक आलं, म्हणजे आता माझी चतुर्थी झाली आहे आणि मध्ये सुतक आलं, तर आपण बघा 14-15 दिवस काही करत नाही, मग नंतर तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. थोडक्यात काय की सुतकात एखादं गेलं, एखादी चतुर्थी गेली, तर नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. कारण हा महिना, हा जो उपवास आहे, महिन्यातून एकदाच असतो. आता हे संपूर्ण होईपर्यंत बऱ्याच महिला बिचाऱ्या मांसाहार पण करत नाही. तर हा तो नियम आहे. पूर्ण जर तुम्ही संकल्पयुक्त करत आहात, पहिल्या दिवशी संकल्प करावा आणि नंतर तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता. आता मी माझ्या आईचं सांगते, शेवटचा झाला की झाला, म्हणजे याचं तिने कधी उद्यापन नाही केलं. पण इकडे सासरकडच्या जेव्हा नणंदबाईंनी केलं होतं, तेव्हा त्यांनी शेवटच्या दिवशी उद्यापन केलं होतं. शेवटची चतुर्थी होती तेव्हा उद्यापन म्हणजे काही नाही, तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही जेवायला बोलवू शकता आणि ते काही एक छोटीशी पूजा असते, ती माझ्या नणंदबाईंनी केली होती. आता माझ्या आईंनी कधीच उद्यापन नाही केलं, तुम्हाला सांगते, माझ्या आईने उद्यापन नाही केलं, कारण
म्हणजे एक होतं की 21 गुरुवार म्हणजे सॉरी 21 चतुर्थी झाली की मग जायचं गणपती बाप्पांच्या शेवटच्या दिवशी. गणपती बाप्पांना नारळ खडी साखर ठेवली होती तिने, प्रार्थना केली होती, फूल वगैरे जाऊन अर्पण केले होते, यथाशक्ती दक्षिणा अर्पण केली होती आणि नंतर मग तिने काही कंटिन्यू केले नव्हते. पण इथे जेव्हा आलं तेव्हा इथे असं पाहिलं की इथे व्रत कंटिन्यू म्हणजे शेवटच्या जो काही आपली संकष्टी चतुर्थी होती तेव्हा तुमची इच्छा असेल तर तुम्ही अन्नदान वगैरे करू शकता. मग ते गुरुजींना भेटून त्यांच्या सल्ल्याने तुम्ही ते करू शकता. कारण हे मी केलेले नाहीये, पण हो मी इकडे पण बघितले तिकडे पण बघितले आहे. पण हो, ह्या व्रताने मनातल्या इच्छा पूर्ण होतातच. गणपती बाप्पा सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करू. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण करू शकता. योग्य माहिती दिलेली आहे. पण उद्यापनाचं हे 2 प्रकार मी पाहिले आहे. आता माझ्या आईकडनं उद्यापन नाही घडलं तर काय वाईट. तर आता आई म्हणजे खरं तर तिला माहिती नव्हतं, किंबहुना आमच्या घरातले कोणीच असे उद्यापन नव्हतं. फक्त गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन प्रार्थना केली, जी काही सेवा आहे तुमच्या चरणी मी रुजू करते अशी केली, यथाशक्ती दान दक्षिणा केली. पण बस. पण मग याने अनुभव नाही आला किंवा इच्छापूर्तीने झाली मी असं अजिबात म्हणणार नाही. इच्छापूर्ती झाली, अनुभव पण आला, परमेश्वर कृपेने सगळं चांगलं झालं. आणि अर्थात इकडे पण म्हणजे जेव्हा सासरी पण केलं तेव्हा त्यांनाही अनुभव आला, त्यांची पण इच्छापूर्ती झाली. तर असं हे सगळं आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता किंवा साधं उपवास केला आणि गणपती बाप्पाची पूजा केली, सेवा केली तरी हरकत नाही. जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करा. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.